महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती होते आणि एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर व खासदार हेमंत पाटील यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं होतं। आणि त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी एक नवा नारा दिलेला होता आणि हाच नारा आता चर्चेत आलेला आहे। आपल्यासोबत शिवसेना आमदार संतोष बांगर आहेत। साहेब, काल आपण जर बघितलं तर एक मोठ्या हर्षोल्लासामध्ये मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं आणि मुख्यमंत्र्यांनी कोणत्या कोणत्या योजना ह्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्यात त्याचा देखील आपण उहापोह केलेला आहे आणि या निमित्ताने एक नवीनच घोषणा तुम्ही विरोधकांसाठी दिलेली आहे। मी तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे हे म्हणजे कौतुक करायचं तेवढं कमी आहे। या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतही मुख्यमंत्र्यांनी असं काम केलं नाही। असं काम या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी, व्यापाऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी हे मुख्यमंत्री करत आहेत। त्याच्यामुळे या विरोधकाला मला एवढंच सांगायचं आहे की कालची जो आमचा मेळावा झाला, या मेळाव्यामध्ये अनेक लोकांनी, तुम्हाला सांगतो काँग्रेस आणि उभाट्याच्या लोकांनी लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला। जागोजागी काही ठिकाणी गाड्यावरचे बॅनर सुद्धा तुम्हाला सांगतो की काढायला लावले, गाड्या काही ठिकाणी वापस पाठवल्या। पण आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन माझ्या सर्व शिवसैनिकाला, माझ्या शेतकऱ्याला, त्यांनी तुम्हाला सांगतो की आम्हाला फोन करत होते की दादा आमच्या गावातून आम्हाला येऊ देत नाहीत, पण आम्ही यासाठी उत्सुक आहोत। मग त्याच्यामध्ये मराठा समाज असेल, धनगर असेल, हाटकर असेल, बौद्ध असेल, मुसलमान असेल, माळी असेल, साळी असेल, कोळी असेल, आंध असेल, आदिवासी असेल, मारवाडी असेल, कोमटी असेल, ब्राह्मण असेल, सर्व जाती धर्माची लोक काल तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेच्या पाठीमागं ठाम उभे राहिलेले आहेत। त्याच्यामुळे हे जे कालचं जे आमचं शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री काम करते खूप भारी, आणि विरोधकाला तर मला वाटते काल मला वाटते की आपल्या माध्यमातूनच आम्ही दाखवलं, पण ते मला वाटते की आता ते जाऊ द्या, बाकीचं काही दुसरं काही आम्हाला बोलायची इच्छा नाही। पण मला एवढंच सांगायचंय की शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री लय भारी लय भारी लय भारी। विरोधकाच्या छातडात भरली या धडकी, आता विरोधक झालेत गार 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 गार। साहेब, आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांच्या समोरच आपण हिंगोली लोकसभेचे जे उमेदवार आहेत ते घोषित केलेले आहेत। जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे तुम्ही हिंगोली लोकसभेवरती हेमंत पाटलांची उमेदवारी फायनल करून टाकलेली आहे। हे पहा, उमेदवारी मी फायनल करणारा नाही। उमेदवारी ही फायनल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे करणार आहेत। पण आम्हाला विश्वास आहे की ही जागा, हिंगोली लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे। या ठिकाणी रनिंग खासदार सन्माननीय हेमंत पाटील आहेत। त्यांचं काम चांगलं आहे, त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे। त्यांनी अनेक हिंगोली लोकसभेसाठी तुम्हाला सांगतो की माझ्या गोरगरीब लोकांसाठी, बेरोजगारीसाठी या ठिकाणी चांगले चांगले उद्योग या ठिकाणी आणलेले आहेत। काल परवाची तुम्ही बघितली असेल ते हिंगोली ते मुंबई एक रेल्वे गाडी सुद्धा चालू केली। माझ्या गोरगरीब 5000 लोकांना त्या ठिकाणी हळद संशोधन केंद्र बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आणलंय। ऊसाचे कारखाने तुम्हाला सांगतो की आपल्या हिंगोली जिल्ह्यासाठी आणलेले आहेत। त्याच्यामुळे विरोधकाला दुसरं काही काम नाही। ही जागा याला सुटणार आहे, ही जागा त्याला सुटणार आहे। मी तुम्हाला सांगतो की ही जागा शिवसेना भारतीय जनता पार्टीला सुटणार आहे आणि त्याचे उमेदवार हे सन्माननीय खासदार हेमंतभाऊ पाटील राहणार आहेत। आज शिवसेना भाजपची एक महायुतीची बैठक होते जागा वाटपासंदर्भात। आमदार मुटकुळे यांनी लोकसभा लढवण्यासाठी उत्सुकता दाखवलेली आहे आणि त्यांची उमेदवारी देखील निश्चित मानल्या जाते। एक ध्यानात ठेवा, कुणालाही वाटतंय, कोणी जर तुम्हाला सांगतो की तिकीट मागायला जर गेले तर कोणाच्या नेत्याकडे, समजा आमच्याकडे जिल्हा परिषदचा एखादा कार्यकर्ता मागायला येतो, आम्हाला तिकीट द्या, आम्ही त्याला डायरेक्ट नाही म्हणतो का? हा बाबा ठीक आहे, तुझं काम चांगलं आहे, तू कामाला लाग। पक्ष वाढवीसाठी तुम्हाला सांगतो की हे नेते तुम्हाला सांगतो की कामाला लावत असतात, पण सक्षम उमेदवार, चांगला उमेदवार, सगळ्या बाजूमध्ये चांगला असलेला उमेदवार तुम्हाला सांगतो की असला पाहिजेत, आणि ते सन्माननीय खासदार हेमंतभाऊ पाटील आहेत। हे तानाजीरावलाही माहित आहेत की उमेदवार आपल्याला हेमंत पाटीलच लागतो। हे तुम्हाला सांगतो की शशानेलाही माहित आहे, हे राजू नवघरेला साहेबालाही माहित आहेत। हे तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी काँग्रेसचे जे हादगावचे आमदार आहेत त्यांनाही माहित आहे। हे मला वाटतं की आमचे किनवटचे आमदार केराम आहेत त्यांनाही माहित आहे की सक्षम उमेदवार, सगळ्याला पुरून उरवणारा जर उमेदवार कोणी असेल तर तो खासदार हेमंत पाटील आहे। त्याच्यामुळं
उमेदवारी निश्चितपणे त्यांचीच या 2 दिवसामध्ये जाहीर झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा प्रश्न आहे साहेब, काल तुम्ही मुख्यमंत्र्यांनी जो हिंगोली जिल्ह्यासाठी निधी दिलाय त्या निधीचं उदाहरण देताना 2100 कोटी रुपये हे हिंगोली जिल्ह्याला दिलेत, परंतु जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे तुम्ही जात होतात तेव्हा नेमकं काय घडत होतं? मी तुम्हाला सांगतो की हिंगोली जिल्ह्यासाठी 2100 नाही, फक्त कळमनुरी मतदारसंघासाठी मी ज्या मतदारसंघाचा आमदार आहे त्या मतदारसंघासाठी या 2.5 वर्षामध्ये, या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेच्या माध्यमातून कळमनुरी मतदारसंघासाठी 2100 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला आहे. त्याच्यामुळे जिल्ह्यातल्या 2 विधानसभा त्यांनी त्यांचा निधी आणला असेल, पण फक्त कळमनुरी 288 गावासाठी, शहरासाठी हा निधी 2100 रुपयाचा निधी एवढा मला दिलेला आहे. राहिला विषय पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं, मला वाटते की त्यांच्यावर बोलणे एवढा मी काही मोठा नाही. मला जे निधी आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांना दिलाय तो अतिशय म्हणजे मी समाधानी आहे. आणि अजूनही 8 महिने बाकी आहेत. साहेबाकडे मी जे शब्द टाकलाय त्या शब्दाला तुम्हाला सांगतो की तोड नसते. शब्द टाकणं आणि साहेबांनी शब्द उचलणं हा माझ्यासाठी, मला तरी वाटते की माझ्यासारखा भाग्यवान कुणी नाही. लोकसभेची आचारसंहिता लागते अवघ्या 4 दिवसांमध्ये, तसं सुतोवाच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केलेला आहे. हेमंत पाटलांना किती मताधिक्याने निवडून आणणार? तुम्हाला सांगतो, गेल्या वेळेस ज्या मताधिक्याने हेमंत पाटील निवडून आलते त्याच्याही पेक्षा जास्त 10 मतं का होईना, पण हेमंत पाटील हे 10 त्या मागच्या लीड पेक्षा 10 मतं त्याच्यामध्ये भार पडल आणि हेमंत पाटील हे निश्चितपणे विजय होणार आहेत. हेमंत पाटील असतील किंवा तुम्हाला सांगतो बाकीच्या म्हणजे जे शिवसेनेचे उमेदवार असतील, जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील, अहो सर्वसामान्य लोकांपाशी तुम्ही तांड्या वस्ती वाड्यामध्ये जर गेले आणि एखाद्या गोरगरीब लोकांना जर प्रश्न विचारला की तुमचा उमेदवार कोण, तर लोक त्या ठिकाणी म्हणतात की आमचा उमेदवार नरेंद्र मोदी. आमचा उमेदवार कोण आहे, तर आमचा उमेदवार या देशाचं जो कल्याण करणारा माणूस आहे, जे गेल्या 10 वर्षापासून सर्वसामान्य जनतेसाठी जो झटणारा माणूस आहे, गोरगरिबांसाठी जे झटणारा माणूस आहे, तो म्हणजे नरेंद्रभाई मोदी. त्याच्यामुळे उमेदवाराशी कुणालाही संबंध राहिलेला नाही. आमचा उमेदवार हा नरेंद्रभाई मोदी. नक्कीच. तर हे होते शिवसेनेचे आमदार संतोष बांगर. आणि काल मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान आमदार संतोष बांगर यांनी शक्ती प्रदर्शन दाखवत मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलेलं होतं. आणि पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला निधी दिला नाही, मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी दिल्याचं सांगत बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.